बारा ज्योतिर्लिंगांमधून 6वं ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर सह्याद्री पर्वतामध्ये आणि पुणे सिटीपासून 110 किलोमीटर लांब आहे. राहण्यासाठी, जेवणासाठी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देईल, तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. हर हर महादेव. मी प्रांजल आणि माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण पोहोचलोय भीमाशंकरला. मुंबईहून 200 किलोमीटर प्रवास करून आपण पोहोचलोय महादेव नगरी भीमाशंकर देवस्थानला. मंदिराजवळ जाण्यासाठी कमीत कमी 350 पायऱ्या तुम्हाला उतरून जावं लागतं. शिवपुराणानुसार महादेवाने येथेच भीमा नावाच्या राक्षसाचा वध केला आणि नंतर सगळ्या देवदेवतांनी महादेवाला विनंती केली की तुम्ही येथे शिवलिंगाच्या स्वरूपात स्थापन व्हा. आणि सर्वात मुख्य म्हणजे भीमाशंकरच्या ह्या मंदिरात तुम्ही शिवलिंगाला हात लावून दर्शन घेऊ शकतात. भीमा नदीचा उगम स्थानावर पण नक्की तुम्ही जाऊन दर्शन घ्या. मार्केटपासून 5 मिनिटावर आहे. भीमा नदीचा उगम झाल्यावर भीमा नदी दक्षिण पश्चिम दिशेत वाहत कृष्णा नदीला जाऊन मिळते. आणि तुम्हाला माहितीये का, ही जागा पंचगादी देवस्थान आहे. इथे ब्रह्मा, विष्णू, महेश, सूर्य, चंद्र असे पंचगादी देवस्थान म्हणून मानले जाते. मंदिरात दर्शनानंतर तुम्ही भीमाशंकरचा फेमस माव्याची मिठाई नक्की ट्राय करा. मंदिरातून बाहेर पडताना नाश्त्यासाठी, जेवणासाठी भरपूर हॉटेल आणि कॅन्टीन्स आहेत. 100 रुपयापासून 300 रुपयापर्यंत तुम्ही ते पोटभर खाऊ शकतात. आम्ही घेतलेले भजी, मिसळपाव, मॅगी, चहा, भरपूर गोष्टी मस्त पोट भरून आम्ही इथे खाल्ले. सो इकडे मंदिराच्या बॅक साईडलाच असे 2 रस्ता आहेत. गुप्त भीमाच्या साईडला हा रस्ता जातो. चोर वाट आहे ही. तर तुम्हाला वाटेल इकडून जायचंय, पण इकडून नाही जायचंय, ह्या रस्त्याने पुढे पुढे जायचंय. तर आता आपलं भीमाशंकराचं मस्त दर्शन झालंय. आता आपण जातोय ह्या जंगलातून गुप्त भीमाशंकराचं दर्शन घेण्यासाठी. फक्त तुम्हाला प्रॉपर शूज वेअर करावा लागतील, कारण की इकडे दगडं खूप आहेत. पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि खूप सुंदर शांत वाटतंय. तुम्ही नक्की मुख्य मंदिरानंतर इकडे दर्शनासाठी या. खूप जास्त गरमी आहे आणि त्यात जंगलामध्ये आम्हाला मस्तपैकी लिंबू पाणी आणि पाण्याची बॉटल मिळाली. गुप्त भीमाशंकरला जाताना हे गणेशाचं मंदिर तुम्हाला दिसेल आणि याच ठिकाणी गणपती बाप्पाने शिवजीला म्हणजेच महादेवाला भीम राक्षसाचा वध करताना पाहिले होते. आणि ह्या गोष्टीचं गणपती बाप्पा साक्षी आहेत, म्हणून मंदिरालाही साक्षी गणेश मंदिर असे म्हणतात. आणि हे मंदिर आलं की समजून जायचं गुप्त भीमाशंकर जवळच आहे. तर आम्ही आता गुप्त भीमाशंकर जवळ पोहोचलोय. उन्हाळा असल्यामुळे इकडे धबधब्याला पाणी वगैरे नाही आहे. या भीमाशंकर म्हणजे मुख्य भीमाशंकरच्या मंदिरापासून इकडे येण्यासाठी कमीत कमी पाऊण तास लागतो, अर्धा ते पाऊण तास, आणि 2.5 किलोमीटर आहे. पण इकडे बघण्यासारखं दृश्य आहे. जर तुम्ही पावसाळ्यात येत आहे तर खूप छान इकडचं वातावरण असणार आहे आणि खूप छान पाणी, नदी वगैरे इकडे असणार आहे. एकदम सळसळतं पाणी असताना तसं इकडे असणार आहे. आता उन्हाळा असल्यामुळे इकडे पाणी कमी आहे, बऱ्यापैकी पाणी आहे. आणि जंगलातून तुम्ही जेव्हा याल तिकडे पण तुम्हाला खूप शांती आणि मस्त हवा वगैरे तुम्हाला अनुभवायला मिळेल. मंदिरातून परतताना तुम्हाला एक मस्त हनुमानाचं मंदिर दिसेल. आज शनिवार असल्या कारणाने मी आज इथेही दर्शन घेतलं. तर आता आमचं
दर्शन वगैरे झालं आहे. इकडे तुम्हाला बस स्टँड जवळच मुंबईला, कल्याणला वगैरे, त्यानंतर वाशीला जाण्यासाठी ST आहेत. तर तुम्ही ST थ्रू खूप इझिली इकडे येऊ शकता. त्यानंतर प्रायव्हेट गाडीसुद्धा आहेत. इकडचं जे प्रायव्हेट गाडीचं जे रेट आहे ते 300 ते 350 रुपये आहेत आणि जे रूम्स आहेत ते फक्त 500 पासून स्टार्टिंग आहेत आणि AC विदाऊट AC असे रूम्स अवेलेबल आहेत. बस स्टँडच्या बाजूलाच आहेत, सो जास्त तुम्हाला शोधावं लागणार नाही. सह्याद्रीचे पर्वत बघण्यासाठी तुम्हाला बस स्टँडच्या पाठी यावं लागेल. इकडून सह्याद्रीचा सगळा कडा दिसतोय. तिथे येऊन हा एक्सपिरियन्स घ्या. मी पण अशी सहज आलेली बस स्टॉप दाखवायला आणि मला ही जागा दिसली. खूपच छान वाटतंय. भीमाशंकर देवस्थानसाठी म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंगसाठी तुम्हाला खूप कमी खर्च आहे. म्हणजे पुण्याहून किंवा मुंबईवरून जरी तुम्ही निघालात तर ST, बस, प्रायव्हेट कार अशा सगळ्या सुविधा तुम्हाला डायरेक्ट मंदिराजवळ घेऊन येतात. अशा प्रकारे इथे प्रायव्हेट गाड्या आहेत. पूर्ण मंदिराच्या मुख्य द्वारापर्यंत तुम्हाला सोडायला येतात. तुम्ही गाडीवाल्यासोबत बार्गेनिंग करून कमी जास्तही रेट्स करू शकता. सो भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.